हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. जय एकविरा देवी. आज आपण आलो आहोत एकविरा देवीला. एकविरा देवी पशीच आहेत ह्या कारला लेणी. हे लेण्यामध्ये दृश्य किती छान आहे. हे लेण्यांचा सुरुवातीचा फ्रंटचा भाग आहे. कारले लेण्या खूप पडलेल्या आहेत जास्त, पण हे जे लेण्यांचं मुख्य द्वार आहे तिथे हे पहा किती छान असे नक्षी काम केलेलं आहे. संपूर्ण लेण्यांमध्ये म्हणजे फिरता येत नाही, पण जेवढ्या आहेत तेवढ्या छान आहेत. या लेण्या अशोक सम्राटाच्या काळामध्ये बनलेल्या आहेत. लेण्याच्या समोर अशोक सम्राटाचे 4 वाघाचे तो स्तंभ देखील आहे. तो देखील बाहेर गेल्यानंतर व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला ना, समोरच्या व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आतमध्ये गेल्यानंतर कॅमेरा सुरू केला होता, त्यामुळे डायरेक्ट आतमधूनच मी व्हिडिओ सुरू केले आहेत दाखवायला. हे पहा, हे जे खाली आहेत ना, इथे याच्यामध्ये उकळी पण आहेत. त्या काळामध्ये म्हणजे धान्य वगैरे हे करण्यासाठी, कुटण्यासाठी वगैरे यूज करत असतील त्याचा. व त्या लेण्यामधून तिथे तेवढंच फिरता येतं, कारण वरतीच्या लेण्या पडल्या आहेत, तिकडे अलाउड नाही जायला. त्यानंतर बाजून येऊन दुसऱ्या गेटमधून परत आत जावं लागतं. आतमध्ये गेल्यानंतर वरती अशा लेण्या आहेत त्या. हे पहा, आतमध्ये अशा आहेत. अंधारामुळे दिसत नाही, पण आतमध्ये असं टेबलसारखं बसायला देखील कोरलेलं आहे. लेण्यांमध्ये खूप छान लेण्या आहेत. आणि बाहेरून पहा अशोक स्तंभ दिसतोय समोर. बाहेरून अशा आहेत लेण्या. खूप उंच डोंगर आहे आणि ही एकविरा देवी आहे. एकविरा देवीचं मंदिर आहे. मी तो देखील व्हिडिओ टाकलेला आहे एकविरा देवीचा. एकविरा देवीचा देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती. तुम्ही तो देखील जाऊन पहा व देवीचे दर्शन करून घ्या. व हा सेपरेट मी लेण्यांचा व्हिडिओ टाकलेला आहे. लेण्या पण खूप छान आहे. तिथे 25 रुपयेच तिकीट आहे लेण्यांमध्ये दर्शन करण्यासाठी जायला. लेण्यांच्या आतमध्ये एकदम थंडगार वातावरण आहे. आम्ही दुपारी गेलतो, त्यामुळे एवढी गरमी होती, पण आतमध्ये लेण्यामध्ये गेलं ना एकदा, सगळा थकवाच निघून गेला. पायऱ्या चढून आलतो तर ते पण थकवा गेला आणि गरमी होती. आतमध्ये पण खूप गार लागत होतं. हे पहा, आम्ही 5 जण गेलतो. माझी बेबी पण होती सोबत. केलं, ती पण गरमीमुळे परेशान झाली होती, त्यामुळे ती तसं तोंड करून बसली होती. आम्ही इकडं सगळ्या लेण्यांमध्ये फिरून घेतलं, खाली वरती सगळ्या लेण्या पाहून घेतल्या. तुम्ही पण जर इकडं कोकणात फिरायला आलात लोणावळ्याकडे तर नक्की जा. खूप छान लेण्या आहेत व एकविरा देवीचे देखील दर्शन होते. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.